एका छोट्याशा खेड्यात बाडू नावाचा गुराखी राहत होता. बाडू साधा परिश्रमी माणूस होता. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपल्या गाई म्हशी जंगलात चरायला नेत असे आणि सूर्य मावळल्यानंतरच गावात परतत असे. त्याच्यासोबत कायम त्याचा कुत्रा मोती असायचा. मोती फक्त गुरे हाकण्यासाठीच नव्हे तर बाडूच्या सुरक्षेसाठीही सुद्धा नेहमी जागरूक राहायचा. मोती हा कुत्रा फारच विशेष होता. तो केवळ गुरे वडवायचा काम करत नव्हता तर बाडूच्या प्रत्येक हुकुमाला तत्पर असायचा. गुराखी जसा कष्टाळू तसाच मोती देखील निष्ठावंत होता. बाडूने त्याला लहानपणापासूनच वाढवलं होतं, त्यामुळे दोघांमध्ये अतूट नातं होतं. एके दिवशी बाडू रोजच्या प्रमाणे आपल्या गुरांना घेऊन जंगलात गेला. त्या दिवशी ऊन खूप तीव्र होती, त्यामुळे दुपारी एका झाडाखाली त्याने विश्रांती घेण्याचं ठरवलं. गाई म्हशी तिथेच चरायला मोकळ्या सोडल्या होत्या. तिथे मोती नेहमीप्रमाणे त्यांचं लक्ष ठेवत होता. बाडू झाडाखाली झोपून गाढ झोपी गेला. पुढे काय झालं हे ऐकण्याआधी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ही कथा पुढे तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तर मित्रांनो, अचानक त्या जंगलात एक भला मोठा अजगर साप बाडूच्या दिशेने येत होता. साप अत्यंत भुकेला होता आणि भयंकर होता. त्याने बाडूला लक्ष केलं आणि गुपचूप त्याच्या दिशेनं सरकू लागला. काही वेळातच अजगराने बाडूचं अर्ध शरीर गिळलं. त्या असह्य वेदनेमुळे बाडू जागा झाला आणि त्याला समोर दिसलं की त्याचा अर्धा शरीर अजगराच्या जबड्यात सापडलेला आहे. घाबरलेला बाडू एका क्षणाला थिजून गेला, पण लगेच त्याने आपल्या विश्वासू मोतीला जोरात हाक मारली. काही वेळातच मोती धावून आला. परिस्थितीचं गांभीर्य समजून मोतीने मोठा आवाज करून गुरा म्हशींच्या बाजूने उड्या मारल्या, जणू काही संकेत देत होता. गुराख्याने मोतीला इशारा केला आणि मोती चपळाईने जंगलातून पळत गावाकडे गेला. गावात पोहोचल्यावर मोतीने बाडूच्या घरात घुसून तिथे ठेवलेला लोखंडी सुरा तोंडात पकडला आणि तितक्याच वेगाने जंगलात परतला. बाडू अजूनही अजगराच्या फेऱ्यात होता, पण त्याला मोतीचा पूर्ण विश्वास होता. मोतीने सुरा गुराख्याच्या हातात दिला. गुराख्याने प्रचंड धैर्याने सापाच्या शरीरावर जोरात वार केला. काही क्षणात अजगर कण्हत वेदनाने विवळला आणि बाडूला सोडून दिलं. गुराख्याने त्याचं अर्धवट जखमी शरीर सावरण्याचा प्रयत्न केला. मोती त्याच्या शेजारी उभा राहून गुरा म्हशींना शांत ठेवत होता. थोड्याच वेळात बाडूने गावात परतण्यासाठी मोतीच्या मदतीने गुरांना हाकललं. गावात परतल्यावर बाडूने त्या घटनेची सविस्तर माहिती दिली. गावकरी मोतीच्या निष्ठेचं कौतुक करत होते. मोतीने दाखवलेली चपळाई आणि गुराख्याने दाखवलेला धैर्य यामुळे एक भीषण प्रसंग टळला. त्यानंतरही बाडू आणि मोती एकमेकांवर अधिक विश्वास ठेवू लागले. बाडूने मोतीचं कौतुक म्हणून त्याला खास पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घातला. मोतीसाठी ही सगळी चांगुलपणाची ओळख होती, पण बाडूसाठी मोती म्हणजे त्याचा देवदूतच होता. ही कथा निष्ठा, साहस आणि विश्वासाचं महत्त्व शिकवते. एक निष्ठावंत साथीदार कठीण प्रसंगी कसा उपयोगी ठरतो हे या कथेतून कळतं. मित्रांनो, ही कथा कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा.